नमस्कार मित्रांनो, आज आपण मधमाशा कसा मधपोळ्या साठवतात हे पाहणार आहोत. आपण त्या जगामध्ये 20,000 मधमाशांच्या प्रजाती आढळतात. त्यामध्ये 20,000 पैकी फक्त 3च प्रजाती आपल्या देशामध्ये आढळतात. पहिली आग्यामोहोळ, दुसरी फ्लोरी म्हणजे मव्हाळी आणि तिसरी सातेरी म्हणजे 7 टप्प्यामध्ये मध साठवणारी प्रजात. आपण पाहू शकता समोर त्या मधमाशी पेरूच्या झाडावरील फुलांमधून परागकण म्हणजे मध गोळा करत आहे. या नळीसारख्या आकाराच्या जिभेतून त्या परागकणातून सदर मधमाशी मध गोळा करत असते. मधमाशीला 2 पोट असतात, एक अन्न स्वतःचं साठवण्यासाठी आणि दुसरं मधाचं पोट असतं. ज्यावेळा परागकणातून मध शोषून घेते जिभेमार्फत, त्यावेळेला पोट भरल्यानंतर त्या मधाच्या पोटामध्ये मध गेल्यानंतर ग्लुकोज आणि फ्रुक्टोज असे 2 भाग तयार होतात. ग्लुकोजमधील ॲसिडमुळं गोड मधातील बॅक्टेरिया मारले जातात आणि यामुळेच मध हा टिकला जातो जास्त दिवस. हे मधाचं पोट भरून झाल्यानंतर सदर माशी मध पोळ्याकडे जात असते आणि जात असताना तिच्या पोटातील पाचक रसामुळं मध अजून जरा चांगला शुद्ध होतो. त्यानंतर ती माशी मधपोळ्यातील दुसऱ्या माशीच्या तोंडामध्ये आपला मधाची उलटी करते आणि दुसऱ्या माशी परत त्यात पाचक रस मिसळून ती तिसरी माशीच्या तोंडामध्ये ती माशी उलटी करते. अशी प्रक्रिया काही वेळ चालल्यानंतर सदर मध हा षटकोनी आकाराच्या कप्प्यामध्ये साठवला जातो आणि हा मध पातळ असतो. त्यासाठी माशा आपल्या पंखानं वारा घालतात आणि हळूहळू तो घट्ट होतो आणि त्यानंतर मेणानं ते षटकोनी आकाराचं घर बंद केलं जातं. अशा प्रकारे आपल्याला शुद्ध नैसर्गिक मध मिळत असतो. मित्रांनो, धन्यवाद. माहिती कशी वाटली कॉमेंट्स करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.